दादर ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. कंपनीच्या नावे केलेले सातबारे पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी. पेण तालुक्यातील दादर येथे SEZ लिमिटेड कंपनीने भूसंपादनाच्या अटींचे पालन न करता बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीच्या नावे केल्या आहेत. हे सातबारे पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करून सातबारा कोरा करा या मागणीसाठी दादर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिला, ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांकडून जमीन घेतल्या त्याला 18 वर्ष पूर्ण होऊन देखील आजपर्यंत कोणताही प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले नाही. भूसंपादनाच्या नावे बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सातबारा कंपनीच्या नावे करून सेज कंपनी आणि शासनाने शेतकऱ्यांची तांत्रिक फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. खासदार सुनील तटकरे यांनी मोर्चास्थळी भेट दिली. यावर बोलताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आल्या तो प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण न झाल्याने कार्यकाल संपला असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी पुन्हा मिळायला हव्यात. यासाठी हा प्रश्न विधानसभेत आणि लोकसभेत मांडणार असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, विजय पाटील यांच्या समवेत दादर ग्रामस्थ, शेती वाचवा समितीचे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.